गाडी का थांबली? आपली उलटी आली आहे. आमचा कॅप्टन ऋतिकेश. हे मंदिर आहे. तर आम्ही जेवायच्या आधी एक्सरसाइज करतोय म्हणजे आम्हाला जास्त जेवण जाईल. हो फुल उपास खाली करा कम्प्लीट उपास सारखा. पंढरपूरचं मंदिर युनिक आहे. अगोदरच रेडी करून मिळाले. नमस्कार, मी महेश जोळे. तुमचे स्वागत आहे आपल्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर आपण जाणार आहे देवदर्शनासाठी आणि आपण जाणार आहोत डायरेक्ट मुंबई टू कर्नाटक. तर आपला पहिला स्पॉट असेल गाणगापूर, त्यानंतरला अक्कलकोट, मग तुळजाभवानी, मग पंढरपूर आणि नंतरला जेजुरी. आता बघूया, हे आपले 5 स्पॉट आहेत. सॅटर्डे संडेमध्ये आपल्याला करायचे आहेत आणि आज आहे फ्रायडे आणि फ्रायडेच्या दिवशी आपण इकडून निघत आहेत नाईटला. ॲप्रॉक्स 11 वाजलेले आहेत. आता आपण एक थोड्या वेळामधून आम्ही घरामधून इकडून निघू. तर बघूया हे 5 स्पॉट कसे होतात, किती टाईममध्ये आपलं सर्व होते आणि कुठला स्पॉट स्किप होतो आहे का. स्किप तर नाही करायचं, आपल्याला 2 दिवसामध्ये सर्व संपवायचं आहे. सगळं देवदर्शन प्रॉपर झालं पाहिजे. तर चला चालू करूया. चला, तर आता आपण निघालो आहेत. आपण गाडीमध्ये बसलेलो आहेत आणि आपला मुंबई टू कर्नाटक हा प्रवास असणार आहे बाय रोड आणि आपण कारनी जात आहोत. आणि मी एकट्याने जात आहे, माझी पूर्ण फॅमिली आहे कारमध्ये. ही मयुरी, हिला तर तुम्ही ओळखतच असाल. हा आमचा शौर्य. हाय कर शौर्य. ही माझी मम्मी, वहिनी आणि पाठीमागे लास्टला बसलेत ते माझे पप्पा आणि बाजूला बसला आहे तो माझा दादा. तर आता आपण निघालो आहेत बाय रोड. पुढे आता गाडीमध्ये जास्त लाईट नसल्यामुळे प्रॉपर चेहरे दिसत नाहीत. तुम्हाला पुढे दाखवतो प्रॉपर सगळ्यांचे चेहरे उजेडामध्ये. हा मी चष्मीश आहे. आणि तू? याला चष्मा नाही लागलाय, मला चष्मा लागलाय. तर चला आता प्रवास करूया आपण. बघूया कसा प्रवास होतोय आपला. एकदम व्यवस्थितपणे आरामात जायचंय. नॉनस्टॉप जाणार आहेत. एखाद्या वेळेस कुठेतरी चाय पियाला थांबलो तर थांबू, बाकी तर चला मग जाऊया पुढे. चला, तर आता आलेला आहे वाशीचा टोळ. आपल्याला पहिला मुंबईमधून बाहेर पडताना पहिला टोळ लागलेला आहे. पण सध्या इलेक्शनमध्ये आपल्या नेते लोकांनी टोळ माफ केले होते, तर त्याचा आपल्याला फायदा मिळाला आहे आणि 40 रुपये आपले वाचलेले आहेत. आणि इकडे आपल्याला आता काही चार्जेस लागत नाहीत. लेट नाईट निघाल्यामुळे आपल्याला एवढी ट्रॅफिक नाही मिळाली आहे मुंबईमधून बाहेर पडायला. रोड पण खाली आहे पूर्ण. आणि हा आपला मुंबई पुणे एक्सप्रेस चालू झालेला आहे. गाडी का थांबली? आपली उलटी आली आहे. काकी तर उलटी झाली का? अजून आपल्याला जायचंय 400 किलोमीटर. 400 नाही, 450 किलोमीटर. तिला पहिल्या 50 किलोमीटर मध्येच गडबडलं पोटामध्ये. 30 किलोमीटर झाले. कधी पोहोचणार मग असं आपण थांबलो शौर्य तर? अरे झालं का? झालं का? झालं. मयुरीचं फायनली झालेलं आहे काम व्यवस्थित. जायचं का आता? आता नाही थांबवणार ना परत? नेक्स्ट स्टॉप आपण CNG भरायला घेऊ, उलटी करण्यासाठी नको. निघाल्यानंतरचा आमचा पहिला हॉल्ट झालेला आहे. ते पण मयुरीने घेतलं हॉल्ट. आम्हाला वाटलं होतं की आम्ही चाय पिण्यासाठी थांबू, पण आम्हाला मयुरीने थांबवायला लावलं मध्येच गाडी. ॲक्च्युली तर आपल्याला पोचायला वेळ आहे 8.5 तास अजून दाखवत आहेत. 470 किलोमीटर आपला अजून प्रवास बाकी आहे आणि पहिल्याच 50 किलोमीटरमध्ये मयुरीने आपल्याला गाडी थांबवली. आता सरासरी जर आपण ॲव्हरेज काढला तर प्रत्येक 50 किलोमीटरला आपण असं थांबत गेलो तर आपण पोचणार कधी? कधी पोचणार? हा हात कोणाचा आहे? आता बघूया आपण किती वाजता पोचू. आता मयुरीवरती डिपेंड आहे. आम्हाला आधी वाटलं होतं की आम्ही किती फास्ट गाडी चालवतो आणि किती नॉनस्टॉप गाडी जाते त्याच्यावरती डिपेंड आहे. पण आता मयुरीच्या हातात आहे सर्व, आम्ही कधी पोचणार ते. तर बघूया आता आपण किती वाजता पोचतोय. ते दर्शन होऊ शकतात की नाही ते पण बघायला लागेल आता आपल्याला. या स्पीडने गेल्यावरती तरी आपला रोड सरळच आहे. नशीब मुंबई गोवाला नाही आहे नाही तर काय झालं असतं. चला बघूया आता. मुंबई पुणे एक्सप्रेसवरचा पहिला टोळ आपल्याला लागला आहे खालापूरचा. ट्रॅफिक लागलेलं आहे आम्हाला खंडाळ्यामध्ये आणि आम्ही आता ट्रॅफिकमध्ये स्टक झालेलो आहेत. आणि मागे आमचे सर्व कार्यकर्ते व्यवस्थितपणे झोपलेले आहेत आणि आम्ही 3 जण जागे आहोत. आता काय माहिती ट्रॅफिक कधी संपेल आणि कधी पुढे जाऊ आम्ही. ते कधी जाणार शौर्य? कधी?
ट्रॅफिक का लागले कोणी? रेड लाईट आली. जा जरा रेड लाईट आले, जा जरा बघ जा बाहेर, जा उतर गाडीतून. जा ना जा ना जा ना खाली उतरून बघ ना, ते पुढच्या गाडीवाल्याला विचार का थांबलाय म्हणून. तुझ्या मी जाईन पण तू पण चल माझ्यासोबत, चल उतर पहिलं. नाही. तू उतर चल. कुठे चालला सूर्य? काय रे यायचं काम घेतो हा. तर CNG भरायला पहिला स्पॉट आपला आला आहे. आपण पुण्याला पोचलो आहे. खंडाळा घाटात खूप ट्रॅफिक मिळाली. तर सगळे आपले घरातली मंडळी उतरली गाडीतून CNG भरण्यासाठी. सूर्य तुला बाहेर यायचं आहे? चल ये. आता आपण पोचलो आहेत पाटस टोल नाक्याला. तर आपण ब्रेक घेतला, इथे थांबलो थोडे चहा कॉफी पिण्यासाठी, कारण का आता याच्या पुढची ड्रायव्हिंग मी करणार आहे. अजून 300 किलोमीटर बाकी आहे आपलं. अजूनपर्यंत आपलं फक्त 210 किलोमीटरच प्रवास झाला आहे कॉफी पियाला. 210 किलोमीटरचा प्रवास झाला. 300 किलोमीटरचा प्रवास अजूनही बाकी आहे आपला. आणि अजून मॅपवरती 5 तास दाखवतात. आणि आता वाजले आहेत 5:20 झालेली आहेत. आता आपल्याला बघूया किती वाजतात पोचायला, कारण का 9 वाजेपर्यंत पोचायचं आपलं होतं, पण बहुतेक आपल्याला लेट झालेलं आहे, कारण का आपल्याला खंडाळा घाटामध्ये भरपूर ट्रॅफिक मिळाली. चला तर आता आपण गाडी चालवायला सुरुवात केलेली आहे आणि आपल्याला 300 किलोमीटरचा प्रवास पार पाडायचा आहे. आता बघूया किती वेळ लागतो आपल्याला. 5:30 तर झालेली आहे आणि गाणगापूरला आपल्याला पोचायचं आहे दत्त मंदिरामध्ये. तर बघूया किती वेळात पोचतोय आपण. चला बघूया आता कसा प्रवास आहे. चालत राहा. चला तर आता मॉर्निंग झालेली आहे. सकाळचे वाजले 7:30 आणि अजूनही आम्हाला 300 किलोमीटर क्रॉस करायचं आहे. अजून आम्हाला बराच पट्टा गाठायचा आहे. बघूया आता. वेरी पुढे बसली आहे माझ्यासोबत. मी झोपलो नाही पाहिजे म्हणून मी पुढे बसले मला जागा ठेवायला. आणि स्वतःच झोपते. ठीक आहे, आता काय सवय करून घेतली मी. आणि मस्त सीन आहे तिकडे, तुम्हाला दाखवतो सर्व सीन वेगवेगळे. गाडी थांबलेली आहे रेल्वे क्रॉसिंगसाठी आणि मालगाडी चालू आहे. मला ती ठोकते ना. फायनली आता आपण कर्नाटकला पोचलो आणि हा कर्नाटकचा पहिला CNG पंप. चला तर आता आपण पोचणार आहोत गाणगापूरला. आणि हा दत्त मंदिराचा जो गेट आहे हा अराऊंड 6 किलोमीटर अगोदरच लागतो आणि इथून अजून 6 किलोमीटर लांब मंदिर आहे. तर आपण आता पोचलो आहोत गाणगापूरला. आणि आपण पोचल्यानंतरला चेंज करायचे होते आम्हा लोकांना, आमच्या लेडीज लोकांना कपडे. तर त्यासाठी आम्ही ST डेपो आहे गाणगापूरचा, तिथे आम्ही लोकांनी एक भक्त निवास आहे, तिथेच एक रूम घेतला आहे चेंजिंगसाठी. एक जास्तीत जास्त हार्डली अर्धा तासासाठी आम्ही इथे थांबू आणि दर्शन करून आम्ही निघणार, कारण परत आपल्याला अक्कलकोट आणि आज तुळजाभवानी पण कवर करायचं आहे. आणि तुम्हाला भक्त निवास दाखवतो मी कसा आहे तो, बघून घ्या. भक्त निवास हे फर्स्ट फ्लोअरला सो एंट्री केल्याच्या नंतरला पेंटिंग्स आहेत भक्तांची हनुमानांची. आणि हा खालती ST डेपो. आपण इकडे गाडी पार्क केली आणि बाजूलाच भक्त निवासचा बोर्ड पण तिथे लावलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि हे बाजूला आहेत ते सर्व रूम्स आहेत. तर हा आहे रूम. भरपूर स्पेस आहे रूममध्ये. एवढा पण काय चांगला नाही आहे, पण काम चालवण्यासाठी चालून जाईल आपल्याला. चला तर आता आमचं चेंज वगैरे करून सर्व झालेलं आहे. आता आम्ही दर्शनासाठी चाललो आहे मंदिरामध्ये. मंदिर परिसरात एकदम मस्तपैकी मार्केट वगैरे आहे शॉपिंगसाठी. हे मंदिर आहे आणि दर्शनाची लाईन इकडून चालू होते. तर आता लाईनीतून आपण दर्शन घेऊया. मंदिरात भक्तांची गर्दी बघू शकता तुम्ही. आताच आरती झाली त्यामुळे लोक सर्व थांबले होते.
तर मी आणि मयुरीने प्रसाद घेतलेले आहे, अजूनही प्रसाद थोडी घ्यायची बाकी आहे. तर लाईनीत उभं राहून आपण प्रसादी घेऊया बाकीची अजून. हो पूर्ण उपास खाली करा, कम्प्लीट उपास सारखा उपासला पूर्ण चालतो. प्रसाद घेतले, आता प्रसाद संपवूया आपण मस्तपैकी. चला तर आता आमचं दर्शन झालेलं आहे एकदम व्यवस्थितपणे. आता आपण इकडून डायरेक्ट जाऊया अक्कलकोटला. अक्कलकोटचं आता ह्याच्यानंतर आपण दर्शन करूया. तर चला अक्कलकोटला भेटूया आता डायरेक्ट. चला तर आता आपण पोचलो आहेत अक्कलकोटला, स्वामी समर्थांच्या मठाजवळ. माझ्या बॅकग्राऊंडला तुम्ही बघू शकता हे मंदिर आहे. आता आपण थोड्या वेळात लाईन लावू इकडे. आता जरा बाहेर जस्ट गाडीतून उतरलो आहे, थोडी पेटपूजा चालू आहे. आता त्याच्यानंतर आपण मंदिरात जाऊ दर्शनासाठी. हे मंदिर आहे आणि इकडून समोरून मंदिरासाठी एंट्री आहे आणि ही लाईन बघा तुम्ही. इकडून लाईन चालू होते बाहेरची लाईन आणि आतमध्ये सुद्धा भरपूर गर्दी आहे. बघूया आता किती वेळ लागतो दर्शनाला. हा गाभार आहे, इकडे स्वामींचं दर्शन घेतलं जातं आणि गर्दी बघू शकता तुम्ही दर्शनासाठी किती झाली आहे. ती झुंबड चालू आहे लोकांची. ही स्वामींची प्रतिमा 40,000 पंचमुखी रुद्राक्षांपासून बनलेली आहे. किती मेहनत लागली असेल ही बनवण्यासाठी. खूप सुंदर कलाकृती आहे ही. ही बघा मंदिराच्या बाहेरच स्वामींची उंच अशी प्रतिमा आणि शेजारीच आपले आराध्य श्री छत्रपती शिवाजी महाराज. चला तर आता आपलं दर्शन झालं आहे स्वामी समर्थांचं. आता आम्ही लोक बाहेर पडल्याच्या नंतरला एक आम्हाला भूक लागली मयुरीला, तर मग आम्ही पाणीपुरी खायला आलो आहे. पाणीपुरीची ऑर्डर दिलेली आहे. श्रीनाथ भेलपुरी चाट असं दुकानाचं नाव आहे, मंदिराच्या बाहेरच आहे. तर मयुरीची पाणीपुरी रेडी होत आहे. तिकडची पाणीपुरी थोडी युनिक आहे, अगोदरच रेडी करून मिळाली. म्हणजे आपल्याकडे जसं मुंबईला एक एक देतात तसं नाही आहे, म्हणजे सेपरेट दिलेली आहे. खट्टा आहे, खट्टा आहे, थोडा ताजा खट्टा आहे. आता आपण आलो आहोत तुळजाभवानीला आणि हा तुळजाभवानी मंदिराजवळ जातानाचा परिसर आहे. आणि समोरच्या साईडलाच मंदिर आहे, तुम्हाला दिसत असेल मंदिर. आणि हा मंदिराचा एंट्रीचा गेट आहे, प्रवेशद्वार. आणि मस्त लाइटिंग वगैरे केलेली आहे मंदिराला. गणपती बाप्पा. मंदिरात एंट्री केल्या केल्या लगेच गणपती बाप्पाचे दर्शन झालेले आहे. मंदिराच्या बाजूला परिसर बघू शकता तुम्ही. आणि रात्रीचे वाजले 9:30 तरी तुम्ही क्राऊड बघू शकता किती आहे ते. दर्शनासाठी आता आपण लाईन लावलेली आहे. दर्शनाच्या लाईनीसाठी आम्ही चाललो आहे. आरामात एकदम.
आता आम्ही लाईनीमध्ये उभे आहेत. शौर्य कंटाळला ना? कंटाळला खरं सांग. नाही कंटाळला. शौर्य कंटाळला. भरपूर वेळ लाईनीत झाले. तू कंटाळली का? तू नाही कंटाळली. ती स्ट्रॉंग आहे. बघूया आता थोड्या वेळात दर्शन होईल आपलं. किती वेळ लागतो. सगळ्यात उत्स्फूर्त का फक्त आमच्या मम्मीमध्ये मम्मी एनर्जेटिक. मम्मी मस्त ना? हा आहे चिंतामणी दगड आणि इथे आपल्या इच्छा पूर्ण होणार की नाही ते दाखवतं आणि मयुरीची इच्छा पूर्ण होणार असं सांगितलं आहे. मंदिराचा परिसर बघू शकता तुम्ही. असं वाटतं पुरातन काळातलं सर्व काम आहे. चला तर आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण इकडून दर्शन करून निघणार आहे डायरेक्ट पंढरपूरला. आपण पंढरपूरला स्टे घेणार आहेत कारण का उद्या डायरेक्ट मॉर्निंगला लगेच तिकडे दर्शन करणार आणि मग तिकडून जेजुरीला निघणार आणि तिकडूनच मुंबईला निघू आपण डायरेक्टली. म्हणजे त्यामुळे आपला टाईम कमी वेस्ट होणार. तर आता आम्ही डायरेक्ट जाणार हॉटेलला डिनरसाठी. मग तिकडून डायरेक्ट पंढरपूरला हॉटेल बुक करणार आपण आणि तिकडे स्टे घेऊ आणि मॉर्निंगला डायरेक्ट दर्शन करून पुढचा प्रवास चालू करूया. तर चला आता इकडून निघूया डायरेक्ट हॉटेलला. चला तर आम्ही आलो आहे नंदनवन हॉटेलला आणि हॉटेलच्या बाहेर मस्त आहे की पार्क आहे आणि 2 लहान मुलं इथे खेळत आहेत बघा. तुम्हाला दाखवतो. अरे तुम्ही लहान आहेत का? हाय. तर आम्ही जेवायच्या आधी एक्सरसाइज करतोय म्हणजे आम्हाला जास्त जेवण जाईल. अरे कर मला वर. अलिबागचं माहिती आहे ना? शिसो. तर आमचं आता जेवण येत आहे. असते आलं आहे बऱ्यापैकी. आणि शौर्याची दाल खिचडी अजून आली नाही. सॉरी शौर्य नाराज झालाय. त्याची दाल खिचडी लेट केली. त्याला भूक लागली होती. तर चला आता जेवायला सुरुवात करतो आम्ही. तर चला जेवण भेटूया. तर आता आमचं जेवण झालेलं आहे आणि जेवण एकदम थर्ड क्लास होतं. अजिबात आम्हाला आवडलं नाही. तर तुम्ही कोणीच ह्या हॉटेलला येऊ नका. नंदनवन मंदिराच्या इथून खालती आल्याच्या नंतरला लगेच खालती हायवेला लेफ्ट साईडला हे हॉटेल आहे. आम्हाला अजिबात नाही आवडलं. तुम्हालाही नाही आवडणार गॅरंटी आहे मला. भात लिटरली करपल्यासारखा होता तो पूर्ण. तर डायरेक्ट निघतो आम्ही पंढरपूरला. तर डायरेक्ट पंढरपूरला भेटूया आपण. आता 2 तासाची रनिंग आहे. 100 किलोमीटरच्या आसपास रोड आहे. तर चला तर आपण आहोत आता पंढरपूरला. ॲक्च्युली पंढरपूरमध्ये आम्ही कालच एंट्री केली होती. रात्रीला आम्ही लोक आलो होतो रात्री 2 वाजता. पण पंढरपूरमध्ये हॉटेल्सच अवेलेबल नाही आहेत. खूप फुल आहे कारण त्यांना वारीचं चालू आहे. तर सॅटर्डे संडे असल्यामुळे पूर्ण बुक आम्हाला रूमच मिळत नव्हते. तर फायनली आम्हाला कसा बसा एक रूम मिळाला आणि चंद्रभागेच्या बाजूला तुम्हाला दिसतं इथे आणि फ्रंट साईडला मंदिर आहे. डायरेक्टली तुम्हाला दाखवतो. टेरेसवरती सर्व दिसतं. तर आज आपण दर्शन करूया कारण का दर्शनासाठी पण खूप लाईन आहे. चरण दर्शन करायचं असेल तर 9 ते 10 तास लागतात. आम्ही असं खाली इन्क्वायरी केली तर आम्हाला कळलं आहे. आणि मुखदर्शनासाठी 2 तासच्या ॲप्रॉक्स लागतात आणि डायरेक्ट दर्शनासाठी काही सोय नाही इकडे. तर आपण आता बघूया काय करायचं ते. कारण आमचा शौर्य पण आहे. शौर्य लाईनीत उभं राहणार ना 10 तास? नाही कंटाळा येतो मला. नाही जरा कंटाळा येतो. तर आम्ही बघूया आता कसं. कारण का हा पण लहान आहे तर 9-10 तास लाईनमध्ये उभं राहणं पॉसिबल होते का पण ते पण बघावं लागेल आपल्याला. तर बघूया आता आपण थोड्या वेळाने चंद्रभागेमध्ये जाऊ. आता इकडून आपण सर्वांची आमची आंघोळ वगैरे झालेली आहे मस्तपैकी. आता चंद्रभागेत जाऊ. त्याच्यानंतरला मंदिरात दर्शनासाठी जाऊ. बघूया मग तिकडे गेल्यावरच कळेल आपल्याला किती लाईन आहे ॲक्च्युअलमध्ये ते. तर चला आता भेटूया पुढे. हे मंदिर आहे. आणि हे पंढरपूर. हा आहे चंद्रभागा रिव्हर पॉईंट. चला तर आता निघालोय दर्शनासाठी आपण. इथून 5 मिनटं वॉकेबल आहे मंदिर. तर डायरेक्ट आपण जातोय मंदिरामध्ये. मंदिरात जाऊन बघूया किती गर्दी आणि काय कसं काय ते. मयूर रेडी आहेस ना? गर्दी बघायला रेडी आहे ती. बघूया आता किती वेळ लागते आपल्या दर्शनाला. तर चला बाहेर तुम्ही बघू शकता सर्व पाठीमागे वारकरी संप्रदाय सर्व आलेली आहे दर्शनाला. हा आहे पंढरपूरचा राजा आणि हे मार्केट आहे. मंदिराकडे जातेवेळी सर्व लागतं. मम्मी पप्पा पुढे चालले आहेत. शौर्याचा हात पकडला आहे.
आता आपण मंदिराजवळ आलो आहेत. जे तुम्हाला मी हॉटेलच्या टेरेसवरून दाखवलं होतं ते एकदम जवळ आलो आपण. त्याच्या बघा तुम्हाला दाखवतो मंदिर. हे मंदिर आहे आणि तुम्हाला मी हॉटेलच्या टेरेसवरून दाखवलं होतं तो हा एरिया होता. मंदिर परिसर बघू शकता गजबजलेला आहे. तर आता आपण दर्शनासाठी लाईन लावलेली आहे आणि सुरुवातीला तर गर्दी दिसत नाही. आता पुढे जाऊन कळेल आपल्याला आतमध्ये जाऊन गर्दी आहे की नाही. आणि ही जी बाजूला आपल्या लाईन आहे ही महाप्रसादाची लाईन आहे. आता बघूया पुढे. इकडून समोरून आपण आलो होतो लाईन लावला आणि या साईडला आपण पुढे गेलो होतो. इकडून लाईनला सुरुवात केली आपण. आता आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही आलो आहे चंद्रभागेला आणि बघू शकता मागे तुम्ही चंद्रभागा रिव्हर आहे आपल्या पाठीमागे. ते पण दाखवतो. ते आहे रिव्हर आणि हे समोर जे दिसतं आहे ते आहे इस्कॉन टेम्पल आणि इकडे बाजूलाच कुंडलिक मंदिर आहे. मंदिराचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे. तर आम्ही आलो आहे चंद्रशिला रिव्हर पॉईंटला आणि मस्तपैकी बोटीतून फिरतोय आम्ही. सॉर्या अय हो मम्मी पुढे बसली आहे कॅप्टन आमची आणि पप्पा पण आहेत. दादा वहिनी आले नाहीत. आम्ही 4 जणच फिरतोय. शौर्याला घेतलाय फक्त. आमचा कॅप्टन ऋतिकेश आम्हाला दिशा दाखवतोय आणि आमचं वाहन पण तिकडेच घेऊन चाललाय तो त्याच्या दिशेप्रमाणे. लाईन बांधले ना छत बांधले ना ते. चंद्रशिलेला गर्दी बघू शकता तुम्ही आणि सुंदर असा व्ह्यू येतोय आपल्याला बोटीमधून. चला आता आम्ही हॉटेलमधून निघत आहे. चेकआउट करत आहोत. आता आम्ही आमची उशी आणि ब्लँकेट घेऊन आलो होतो. घेऊन चाललो. वहिनी पण आहे. तर आता मी निघालो आहे हॉटेलमधून. चलो बाय बाय. आता आपण पंढरपूरवरून निघालो आणि आता आलो आहे हॉटेलला. आशीर्वाद हॉटेल आहे. तुम्हाला आता ह्याचं पण रिव्ह्यूज वगैरे सर्व देतो. आधी आम्हाला पेटपूजा करू देत. मग त्यानंतर तुम्हाला सांगतो की हॉटेल कसं आहे करून. चला तर एंट्री मारूया हॉटेलला. तर हा असा आहे हॉटेलचा ॲम्बियन्स आणि एकदम नीटनेटका आहे हॉटेल. साफसफाई व्यवस्थित आहे आणि हा समोरचा व्ह्यू बघा. आणि आमचा हा टेबल. हा फॅमिली हॉल पण आहे सेपरेट. तर आपली ऑर्डर आलेली आहे. चिकन हंडी मागवली आपण. रोटी आणि अजून नंतरला राईस पण येईल. तर आता आम्हाला वेटर सर्व करतो आहे आणि शौर्य खातो आहे चिकन चिल्ली. चला तर आता आमचं जेवण झालेलं आहे आणि जेवण कसं होतं आहे सांगायचं झालं तर जेवण एकदम छान होतं इकडे. तर तुम्ही पण ट्राय करू शकता. पंढरपूर रोडलाच आहे हायवेला. पंढरपूर इथून मला वाटतं काहीतरी 40-50 किलोमीटर असेल. त्याच्या अगोदर हे हॉटेल लागतं. तर जेवण छान होतं. तुम्ही पण ट्राय करा. चला बाय बाय.